नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे आपलं पनीर टिक्का मसाला तयार आहे. पनीर टिक्कासाठी आपण इथं 1.5 पाव पनीर घेतलेला आहे. आपल्याला लहान मोठे कसे पाहिजे ते तुम्ही कट करा. मी इथं मध्यम साईजचे कट करते आहे. कट करून घेऊ आपण. त्यानंतर मॅरिनेट करायचं आपल्याला. मी असे स्क्वेअर करते, म्हणजे मला आवडतात स्क्वेअर जरा. स्क्वेअर चांगले वाटतात आणि दिसायलाही छान वाटतात, म्हणून आपण हे आपले पनीर कट केलेले आहे. मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी साहित्य पाहू. आपण इथं दही घेतलेलं आहे. गोड दही घ्यायचं, आंबट नाही घ्यायचं. आणि ताजं घट्ट दही घ्या. एक अर्धा बाउल घ्या. मी इथं 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसन टाकून घेऊ आपण. त्यानंतर लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि ही मिरी पावडर अर्धा चमचा. ही थोडी साखर अर्धा चमचा. इथे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, तो 1 चमचा घालायचा. ही कसुरी मेथी आहे, ही हाताने आपण थोडी क्रश करू. क्रश करून टाका थोडं, आपल्याला पाहिजे तेवढं. हे सर्व आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्या. त्या दहीमध्ये एकजीव करून घ्यायचे, गाठी वगैरे होऊ नये. हे पाहायचं सर्व. आता आपण मीठ टाकलेलं नाही आहे. कधी टाकायचं ते मी तुम्हाला सांगेन. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या भाज्या आणि पनीर टाकून घेऊया. हे गेला टोमॅटो, मोठे मोठे असे फोडी करून ठेवले. आणि कांदा घेताना मोठे पीस कट करायचे. आणि जो मधला भाग आहे ना, तो जरा बाजूला काढून ठेवा. हे आपण सर्व कांद्याचे तुकडे टाकून घेऊ. हे शिमला मिरची गेलं. पनीर घालूया. हे आपल्याला ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचं मस्तपैकी. हे अगदी हलक्या हाताने करा, छान असं. मॅरिनेट केलेलं आहे. एक 10 मिनटं ठेवू आणि आपण ग्रेव्हीची तयारी करू. पाच 6 मिनटं झालेले आहेत हे मॅरिनेट करून. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे कुठलंही तेल तुमच्याजवळ अवेलेबल आहे तो टाका, 2 चमचे, आणि मिक्स करून ठेवा. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आपण हे मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये तेल टाकल्यामुळं हॉटेलसारखी टेस्ट येते. तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता, मस्टर्ड ऑइल. हे मी मिक्स करून घेतलं आहे. आपण आता ग्रेव्हीची तयारी करू. मी कढई ठेवलेली आहे. आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ. यामध्ये आपण तेल टाकू 1-2 चमचे. तेल गरम झाले का बघायला आपण थोडीशी बडीशोप टाकून बघू. इथं आपण तापलेलं आहे तेल. थोडी बडीशोप आणि दालचिनीचे 2 तुकडे टाकले. त्यानंतर एक अर्धा चमचा जिरा. हे परतून घेऊ.
आपण मगाशी कांद्याची समोरची टोकं आणि टोमॅटो घेतले होते ते वाटून घेतलेलं आहे, हे टाकायचं. थोडं गॅस कमी करा नाहीतर ते उठतं. थोडंसं ग्रेव्ही गरम झाले. लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला आणि मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं, ह्याच्यामध्ये मीठ टाकू. थोडं सर्व परतून घेऊया. तर ग्रेव्ही छान परतून होऊ दे. थोडे 5 मिनटं ठेवूया म्हणजे त्याला तेल सुटू दे. इथं झालेलं आहे. थोडं गॅस कमी करा. मॅरिनेट केलं होतं हे सर्व टाकून घेऊ ह्याच्यात. आता ह्या मसाल्यामध्ये सर्व परतून घेऊया आपण. हे मॅरिनेट केलेलं पनीर वगैरे सगळं भाज्या ग्रेव्हीमध्ये हे सर्व भाज्या पनीर परतून घेतलेलं आहे. हे फार थिक झालं आहे. पाणी टाकते थोडंसं. हे गरमच पाणी टाका. आपल्याला कशी ग्रेव्ही पाहिजे ते तसं बनवा. हे मी इथं थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. हे 5 मिनटं आपण ठेवूया. 5-10 मिनटं झालेलं आहे. हे आपण काढूया. ह्याच्यामध्ये क्रीम ॲड करूया. त्यानंतर थोडी कोथिंबीर. वाह, मस्त कलर आलेला आहे. छान एकदम वास मस्त यायला लागलाय. युनिक आहे, छान आहे, मस्त. करून बघा, कमेंट करा कसं झालंय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण सर्व करूया. हे आहे पनीर टिक्का मसाला. असं मस्त क्रीम टाकतीये. आपलं पनीर टिक्का मसाला तयार आहे. टेस्ट करा, करून पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.